श्री स्वामी समर्थ। आजचा आपला गुरुचरित्राचा चौथा अध्याय आहे। तो मी तुम्हाला मराठीतून सविस्तर मराठी बोलीभाषेमध्ये तुम्हाला त्याचा अर्थ सांगणार आहे। तर चौथा अध्याय वाचनामुळे आपल्या ज्या इच्छा आहे, आकांक्षा आहे, मग आपले मनोरथ पूर्ण करणारा हा अध्याय आहे। त्यामुळे सर्वांनी जरी तुम्ही वाचलं नाही तरी पण तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे तुम्ही ऐकू शकतात आणि तुमच्या ज्या काही इच्छा असेल ते तुमचं मनोरथ तुम्ही पूर्ण करू शकतात। तर व्हिडिओला सुरुवात करत आहे। अध्याय चौथ्यामध्ये ब्रह्मदेवाने आपल्याला मनापासून 7 मानसपुत्र निर्माण केले होते। तर मरीची, अत्री, अंगिरस आणि पुलकृतू आणि वसिष्ठ या 7 पुत्रांपैकी अत्री हा मुख्य हा गुरूंची परंपरा चालू ठेवत होता। तर अत्री ऋषींची जी बायको होती अनुसया, ही सर्व पतिव्रता श्रेष्ठ व जगदंबा होती। तिच्या सौंदर्याचे लक्षण खूप अफाट होते आणि खूप सुंदर होती ती दिसायला। तिच्यासारखे रूप असे कुणाकडेच नव्हते। म्हणून प्रत्यक्ष चंद्र जिचा पुत्र होता तिचे रूप अख्ख्या जगाला माहीत असेल की जिचा जो पुत्र चंद्र आहे त्या चंद्राच्या आईचे रूप कसे असेल। तर तिची पतीची उत्तम तेव्हा ती सेवा करत असे आणि ती स्वर्गाचे ऐश्वर लवकरच घेईल म्हणून सर्व देव तिच्यापासून भयभीत झालेले होते आणि ते चिंता करू लागले की इंद्र आणि देव एकत्र येऊन ब्रह्मा, विष्णू व शंकर यांच्याकडे गेले व त्यांनी अत्री ऋषींचे शुद्ध आचरण वर्णन करून प्रार्थना केली की अति ऋषीची जी पत्नी आहे अनुसया वाचा, मने व भक्तीने पती सेवा करते, तसेच अतिथी पूजनही मोठ्या ती आनंदाने करते। कोणीही अतिथी त्या आश्रमातून बिना जेवलेला गेलेला नाही किंवा बिना कामाचा गेलेला नाही, अशी तिची ख्याती होती। म्हणजे अशी तिचं वर्णन होतं की ती खूप लोकांना, गरजू लोकांना ती मदत करायची किंवा ती खूप भाविक होती। तेव्हा आमचे स्वर्गस्थान टिकून राहण्यासाठी आपण काही उपाय करावा। तेव्हा हे ऐकून ब्रह्मा, विष्णू, महेश हे पतिव्रता अनुसयेचे व्रतभंग करून तिला भूलोकी ठेवून किंवा विवस्नांचा पुत्र जो मुलगा होता जो यम त्याच्या नगरास पाठवून असे ठरवून निघाले की सतीचे सत्व पाहण्यासाठी त्यांनी म्हणजे तिचं जे सत्व आहे ते पाहण्यासाठी त्या तिघांनी एखाद्या भिकाऱ्याचं रूप घेतलं आणि अत्रींच्या आश्रमात ते गेले आणि अत्री त्यावेळी अनुष्ठानासाठी, अत्री ऋषी जे होते ते अनुष्ठानासाठी गेलेले होते। तेव्हा ते तिघे इकडे आश्रमात आले आणि अनुसयाला म्हणाले की आम्ही तुझ्या घरी पाहुणे आलेलो आहेत, आम्ही ब्राह्मण आहेत, आम्हाला खूप भूक लागलेली आहे, त्यामुळे तुम्ही आम्हाला लवकर अन्न आम्हाला जेवण्यासाठी द्यावे। तेव्हा हे अन्यथा हे सती आम्ही दुसरीकडे, तू जर आम्हाला अन्न वाढलं नाही तर आम्ही दुसरीकडे जेवायला जातो। तुमच्या आश्रमात तुम्ही खूप लोकांना, गरजवंतांना मदत करतात म्हणून नित्य तुम्ही अन्न लोकांना देत असतात, असं तुमचं जे वर्णन आहे ते मी ऐकलेलं आहे, म्हणून आम्ही तुझ्या घरी जेवणासाठी आलेलो आहे। हे ऐकून अनुसयेने त्यांना बसायला जे आसन असतं ते दिलं, अर्ध दिलं, पाद्य दिलं आणि त्यांना देऊन, हे सगळं देऊन त्यांना स्नान करावयास पण सांगितलं। गंध, अक्षदा, पुष्प अर्पण केली, म्हणजे त्यांची पंचोपचार त्या ब्राह्मणांची पूजा केली। तर अतिथी म्हणाले आम्ही स्नान करून आलो आहोत किंवा अति ऋषीपर्यंत फार उशीर होईल, त्यामुळे तुम्ही आम्हाला लवकर भोजन द्यावे, असं त्यांनी त्या अनुसयाला म्हटले। अतिथीची इच्छा समजून त्यांनी भोजनास बसवयास आसन मांडले आणि ज्या काही भाज्या बनवलेल्या होत्या तो स्वयंपाक घेऊन ती तिथे त्यांना वाढण्यासाठी आली। तेव्हा ते तिला म्हणाले अगं, आम्ही अतिथी दुरून आलो आहोत, तुला पाहून मनात आणखी एक इच्छा आमच्या निर्माण झालेली आहे, तू आम्हाला विवस्त्र होऊन अन्न वाढावे, म्हणजे तू नग्न अवस्थेत आम्हाला भोजन वाढावे, अन्यथा आम्ही तू जे भोजन केलेलं आहे ते आम्ही स्वीकारणार नाही। असे अतिथीचे वचन ऐकून अनुसया जी होती ती क्षणभर विचार करायला लागली आणि की हे विप्र माझे मन पाहायला आले आहेत, तेव्हा हे नक्की कोणीतरी अवतारी पुरुष असावे असे तिला वाटले। त्यामुळे तिला विनमुख जातील किंवा ते न जेवता जातील म्हणून ती आपल्या तपाची हानी होईल किंवा आपण जे तप केलेलं आहे ते आपल्याला पावणार नाही, म्हणून तिने अतिथीचे स्वागत करण्यासंबंधी आज्ञा मी त्यांची कशी आज्ञाचं उल्लंघन करू असं तिच्या मनात झालं। ती म्हणाली माझे मन निर्मळ आहे, तो दुष्ट मदन मला काय करेल,
पतीचे जे तपोबल आहे तेच मला तारील, असा विचार करून ती म्हणाली, ठीक आहे, मी तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला जेवणास भोजनास तुम्हाला वाढत आहे, मी आपणास अन्न वाढेल. मग तिने स्वयंपाकगृहात गेली, म्हणजे स्वयंपाकघरात गेली आणि तिने पतीचे जे चरण आहेत त्यांना नमस्कार करून मनात संकल्प केला की ही अतिथी माझी बालके आहेत, ही माझी मुलं आहे. सती अनुसूया विवस्त्र होऊन अन्नोदक म्हणजे जे अन्नाचे ताट आहे ते घेऊन ती बाहेर निघाली. आणि बाहेर निघाली तर पाहते तर काय, तर ते तिघे जे ब्राह्मण आलेले होते, तर त्या तिघा ब्राह्मणांचे छोटे मुलं तयार झाले. म्हणजे तिथे दत्तात्रेयांचा जन्म झाला. आणि म्हणजे त्यांनी तिचं जे आहे ते त्यांनी सत्व बघितलं आणि त्याचे बालक तयार झाले त्या क्षणी. तर ते त्या पात्राजवळ बसले. ती बालके पाहून अनुसूया चकित झाली आणि ती बालके रडू लागली. म्हणून पुन्हा वस्त्रे नेसून त्या बालकांजवळ ती आली. त्यांना मांडीवर घेऊन त्यांना दूध पाजले. एकाचे झाले की दुसऱ्याला स्तनपान देऊन त्यांच्या भुकेचे निवारण तिनं केले. त्यांना पाळण्यात झोपी लावले. आणि अत्री भार्या अनुसूया श्रेष्ठ प्रतिवता होती म्हणून कोणी पाहिली नव्हती. ती आता ब्रह्मा विष्णू महेश यांची माता झालेली होती. तिची कीर्ती ही आपल्या त्रैलोक्यामध्ये झालेली आहे. दुसरी अतिऋषी प्रसन्न मनाने आश्रमात आले. तेव्हा हीच खरी अतिथी येण्याची वेळ असती. त्याने आश्रमात येऊन पाहिले, तो अनुसूया गायन करीत आहे व पाळण्यात 3 बालके आहेत. अनुसूयेने झालेला वृत्तांत अत्री ऋषींना सांगितला. अत्री ऋषींनी अतिदृष्टीने ओळखले की तिन्ही बालके म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेशच आहे आणि त्यांनी लगेच त्यांना नमस्कार केला. ती 3 बालके पाळण्यात राहिली. शिवाय तिघेही देव स्वतःच्या रूपात समक्ष उभे राहिले व अत्रींना म्हणाले, अत्री ऋषी अनुसूये, तुमचे तप व हिचे पतिव्रत अद्वितीय आहे. तुमच्या भक्तीने आम्ही संतुष्ट झालो आहोत. तरी जे वर आपणास पाहिजे तर ते तुम्ही मागावा. तर अत्री ऋषी म्हणाले, अनुसूयाच्या इच्छेप्रमाणे ही 3 बालके आमच्या घरी पुत्र म्हणून राहू द्या. या 3 बालकांना एकरूप असावे. त्याप्रमाणे अनुसूयाच्या घरी त्रिमूर्ती एक बालक म्हणून राहिले. त्याचे नाव दत्तात्रेय होते आणि तो सिद्ध गुरुचे मूळपीठ तेच आहे. पुढे ब्रह्मदेवाचा बलावतार हाच चंद्र आणि शंकराचा बलावतार हाच दुर्वास. या दोघांनी अनुसूयेजवळ आज्ञा मागितली. मी गगनात राहून नित्य तुझे दर्शन घेईल असे चंद्र म्हणाला व तपश्चर्या करण्यासाठी तीर्थयात्रेसाठी जातो असे दुर्वास म्हणाला. विष्णू मात्र दत्त रूपाने अत्रीजवळ राहिला. तर अशा प्रकारे हा दत्त जन्माचाच 4था अध्याय आहे. तर तो वाचल्यामुळे तुम्हाला पुत्रप्राप्तीची इच्छा असेल तर तीही पूर्ण होईल किंवा तुमच्या मनात जी तुमची मनोकामना असेल तीही पूर्ण होईल. श्री स्वामी समर्थ.